जसं आपल्याला गुरुजीने सांगितलं की मराठी शाळा टिकली पाहिजे, ही गोरगरिबाची शाळा आहे. जसं प्राथमिक आरोग्य केंद्र ही गोरगरिबाच आहे, तसं जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी ही सगळ्या आपल्या गोरगरिबाची आहे. त्याच्यामुळं आपल्या गावाचं जर नाव उज्ज्वल करायचं असलं तर जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जी आपल्या गावातली काय वर्ग बाहेरगावी नोकरीला असतो, काय उद्योगधंद्यासाठी असते, त्यांनी तर आपल्या शाळेकडे आपल्या गावाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या गावातलं जी आजकाल उद्योगपती झालेले आहेत, नोकरी लागले, ती सगळी जिल्हा परिषद शिकून पुढे गेलेले आहे. मला सांगायचं की आपली जिल्हा परिषद शाळा तर वरचं हायस्कूल टिकणार आहे. मला हे सांगायचंय की इंग्लिश मिडियम आपल्या गावात आहे. जर 5वीला मुलगा पाठवायचा असला तर तो परगावला जातो. जर जिल्हा परिषदला 4थीला मुलगा पास झाला तर हायस्कूलला जातो. तरी मला वरच्या शाळेला सगळ्या म्हणजे हायस्कूलच्या शिक्षकाला जाऊन सांगायचंय की आपली मुलं, आपल्या घरची मुलं, अगर आपल्या आसपासची मुलं जरी आपल्या जिल्हा परिषद शाळेला पाठवण्याचे काम केलं पाहिजे. जर ती मुलं आपल्या बाहेरच्या आली तरच आपल्या हायस्कूलला येणार आहे. त्याच्यामुळे या गोष्टीकडे सरकार गोष्टीकडे सगळं लक्ष दिलं पाहिजे. आणि मुलांनी सगळ्या उत्तर भाषण केलेलं आहे. आम्हाला एवढे लहान असताना आम्हाला सगळं भाषण करता येत नव्हतं. आता सगळे आम्हाला चांगलं भाषण करता येत नाही, पण ह्या मुलांनी उत्तर भाषण केलेलं आहे. कवायतीच्या प्रकार सगळ्या चांगलं उत्तर तुम्ही करताय. आपल्याला शिक्षण आता आपल्या गावातल्या आपल्या प्राथमिक शाळेचं सगळं चांगलं नाव झालेलं आहे. आम्हाला बरोबर वाटतं देताना आपली सगळ्या गावातली आपल्या शाळेतली गोरगरिबाची मुलं चांगली उत्तम प्रकारे शिकत आहे. आणि मी आपल्याला सांगतो की जी जिल्हा परिषदेची शिक्षण आता सध्याला आहे गावातली पण बाकी नोकरी नाही, त्यांची जिल्हा परिषद शाळेला शिक्षण तुम्ही कुठेही जावा, जी मुलं जी माणसं जिल्हा परिषद शाळेला त्यांची मुलं जिल्हा परिषद शाळेला असतात. कारण हे ते काय की आपली बहुतेक वाढ जिल्हा परिषद होत असते. असं शिक्षण विभाग सगळं म्हणते, असं शिक्षण खातं सगळं म्हणते. त्याच्यामुळे आपण आसपासची आपल्या गावातली सगळे जिल्हा परिषद शाळेला पाठविण्याचा प्रयत्न करावा. आणि जी आपल्या शाळेची निगेटिव्ह भावना आपण जी बाहेर बोलणार आहोत ती न बोलता आपण शिक्षकाला दोन प्रेमाच्या गोष्टी बोलावं. चुकत असल्या तर त्याला समजून घेऊन बोलावं की बाबा शिक्षण असं करा तसं करा, ती करण्याचा प्रयत्न करते. ही शाळा ही आपली सर्वांची टिकली पाहिजे आणि सर्वांनी उपस्थित राहिले त्याच्याबद्दल सर्वांचं ग्रामस्थांचं मी धन्यवाद. आपल्या भागातील बातम्यासाठी संपर्क राहुल गुरव 96 89 32 25 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी. नमस्कार, DR न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. DR न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि पहा आपल्या बातम्या. नमस्कार, DR न्यूज मध्ये तालुका व जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे. संपर्क राहुल गुरव 96 89 32 25 03. चला तर मग गरजूंनी संपर्क साधा.